श्री शिवलीलामृत अध्याय 11वा. चला तर आपण आता अध्यायाला सुरुवात करू. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जय शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनदिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्याशी नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर ती जीवभाऊ. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप मनोणी. त्यावरोणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24. 6 करणी पुण्य विशेष, बांधिता आणि दोष सर्वता. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुखी षडमुखी अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणी जय शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परण पावन, इतिहास ऐका याविषयी. काश्मीर देशीचा नृप पावन. नामविधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान. परम चतुर पंडित, प्रजा दायात भूसर. धन्य म्हणती तोची राजेश्वर, लांछना घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदभाषिणी. पूर्व दत्ते ऐसे लादिजे कामिनी, सूत सभाग्य विद्वान गुणी. विषय सुकृते पाविजे, गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. भक्ताक्षभाशिली शास्त्रज्ञ सुरसपार. विशेष सुकृते लाईजे, श्रोता सप्रेमे चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते पाप होय, असो तो भद्रसेनानी प्रधान. बहुत करिता अनुष्ठान, दोघाशी झाले नंदन. शिवभक्त उपजताची, राजपुत्र नाम सुधर्म. प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निसीम. सावधान शिवध्यानी, बाळे ओणी सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुवामंगळ. त्याची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमर. लेविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर. नाना प्रकारे लेविती, तव ते बाळ दोघे जण. सर्व अलंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण. भस्मचर्चिती सर्वांगी, आवडे सर्वदा एकांत. श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी सत्य. पाहणे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करीती राव प्रधान. यासका नावडे वस्त्रभूषण, करीत्री रुद्राक्ष भस्मधारण. सदा संस्मरण शिवाचे, विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती. मागुती वस्त्रे भूषण लेविती, ते सवेची ब्राह्मणाशी अर्पिती. घेती मागुती शिव दीक्षा, शिक्षा करिता बहुत. परी तेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराशर. सवे वेष्टित ऋषीचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वय पायनाचा जाणिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. तो वशिष्ठाचा नातू तत्वता. राक्षस सत्रज्ञेने केले, जेवी मनुष्य वागती अपार. तैसेच पुरी होते रजनीचर, ते प्रतिकैवारे समग्र. जाळीले सन्न करोनिया, जनमे जय सर्प सत्र केले. ते आस्तिकेमध्ये चिराविले, पराशराशी पूल स्थिने प्रार्थिले. मग वाचले रावणाधिक, विरंचसी दटावून क्षणमात्रे. प्रतिसृष्टी केली विश्वमित्र तेवी. पितृकैवारे पराशरे, वादी जर्जरपै केले. ते सांगावे समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, ये कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्यांचा नातू तो होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार. घरा आणला जाणून, राव प्रधान सामोरे धावती. साष्टांग नमुनी घराशी आणिती. षोडशोपचारे पूजिती, भावची चित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघी कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवांचे. नावडती वस्त्रे अलंकार.
रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आडुडावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमाराणुनी गुरुप्रती दाखवले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहून कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित होऊन रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा आढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजसा चंद्र रश्मी समप्रकाश शय्या जिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महर्षी खिल्लारे बहुत वाजी गजघरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोली ती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य घेती घरा वेश्या असोनी प्रतिवता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासी वश्य नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशील उदारभूत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी तुम्हा वाटेल विषाहून विशेष ते गोष्टी भद्रसेने म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली ते असती जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेले या समयासी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊन पडियेला अमात्य तुम्हा वाटेल विषावणी विशेष ते गोष्टी भद्रसेने म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेले या समयाशी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊन पडियेला अमत्यासहित त्या स्थानी दुखडांगीत गेले अवळणी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करोणी हाहाकार वक्षस्थळ पट्टी नृपोर मग रायाशी पराशर सावध करोणी सांगे गोष्टी नृपश्रेष्ठान धवसोडी धीर एक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्र शशिमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया ते ध्वनी माथा सत्य तेथील झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया सत्वांश निर्मल पीतवसन राजांश सृष्टीकर्ता दुईन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्व स्थितज्ञ करविता विदिशी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदिशले 4 वेदाचे सारपूर्ण तो रुद्राध्याय परमपावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयासोनी बहुत करी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग सांप्रदाय ऋषी पासोनी भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थ पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन त्याहून थोर नाही जाण रुद्रमहिमा आघात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भाणून पुत्रनगर पाश सोडून यम किंकन रिते होई हिंडे लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तेने कुतर्कवादी भेदी लक्षण त्याच्या हृदय संचरली त्याशी मत्सर वाढीला विशेष वाटे करावा स्वेद शिव द्वेष तेने जे जाऊन यमपुरीस
महानरकी पडेल सदा. यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचनी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हा गौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पातकी घालावे त्याशी. रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निदारे. याकता भद्रसेन अवधारी आयुक्त सुरुद्र वर्तने करी. शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दूर होय साच. अथवा शत घट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदकाभिमंत्रुण अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्रावतने पूर्ण शोणी पाळा करी. सप्तदिन राये धरिला दृढ चरण सद्गद होऊन बोलत सकळ ऋषी रत्न पंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी त्वा आश्चर्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनेक सांगती जे बोलावण आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून. ज्याची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्या संध्या नियुक्त पडून गुरु पासून जे आले परदारा आणि परधन. ज्यासी मनाहून ज्याची नीच पूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चाले न देती मित्रथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपती घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रुन स्थापिले. स्वधनुचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष गर्जिनले. ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस. 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडांश. मृत्यू समय येता धनीस बाळ मूर्छित पडियेला. एक पुर्चित निश्चेष्टित चलनवलन ग्रहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोण सावध केला राजनंदन. त्यासी पुसरी वर्तमान वर्तिले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळ शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगरी सारखे. जो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्याशी साम्यता. कमळ भवांडी दुजी नसे जे जैसे गबस्ती दिगततम सहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसते. दश हस्ती आयुधे जे महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन. त्या काळ पुरुषाची धरून करितांडन केले ते ऐसे पुत्रमुखीचे उत्तर ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणाची गाली नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले. मग प्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तिये वेळी देव सुमने वर्षती. अनेक वाद्याचे गजर डंका गरजे अवख्यात. थोर मुख दयाची मा स्वस्वर मृदुंग वादने गर्जती. अनेक वाद्याचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सने अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी. नारद नमाये नभोधरी. असो भद्रसेनी यावरी विधियुक्त होम करीतसे. षडस आणणे शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणून आपी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भंडारे मृत्यू केली राजेंद्रे. मने आवडे तितके भरा एक सरे. मागे पुढे पाहू नका सर्व याचक करे तृप्त. पुरे हेची ऐकता मात. धनभार झाला भूत म्हणून सांडती ठाई ब्राह्मण देतीय मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझी सुता. ऐसी अति आनंदासता तो अद्भुत वर्तले. वसंत येता सुगंधवणी की काशी क्षेत्रावरी संवर्धुनी की श्वेतो तले मुडाणी रमणलिंग अर्चिजे की निर्दैवास सापडे चिंतामणी की शुधी ता पुढे शिराब्धी ये धावणी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादीय कयाधू हृदय रत्न. हे शिष्य त्याचे त्रिभुवन जाण वंदे जे का सर्वा ते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ. चतुर्दश विद्या करत कमळ करतलमळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मांडोनी पूर्ण सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय
विलोकिता नयनी दंडे तांडील शुक्राधिका तो नारद देखुनी तेची शना कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्री ग्राहे पत्ते आहवणी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावुनी धरिती चरण ब्रह्मानंदे उच्चंबळले दिव्य गंध दिव्य सुमणी षडाक्षरे पूजिला नारद मुनी राव उभा टाके कर जोडणी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिभुवन गमन तुझे सर्व काही देखिले सांगा पुर नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौगे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षा ते वेळा शिवे वीरभद्रा मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐका ते तो कोणाचा आज्ञे करुणा आणि होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुच ठाऊक असता शिव वरदा उल्लागुणी तत्वता कैसा हानित होताशी मग चित्रगुप्ता पुषे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यू चिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसून सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी भाऊ मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपार नवधव हिम गजा माता भरात न कळता घडला ऐसे नारदे सांगता ते क्षणी राय पायावरी घातली लोळणी आणि सहस्रे रुद्र करुणे मोहसाव करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथीच झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शत पद्य धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हा भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळना बाधे आणती वंदोणी नेती शिवपदा 10 शत कपिलदान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वतत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुग निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्येन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो रावभद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत मग प्रधानास जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसुनी त्वरित द्राव प्रधान नेले मिरवत विधी लोक वैकुंठवास बहुत स्वइच्छे करून राहिले शेवटी शिवपदाशी पावन राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वस्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रूप संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्यू जय जपा रुद्रानुष्ठान त्यासी न बाधे ग्रह पिढा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधित सर्व थाई येथे जो मानिला विश्वास तो होईल अल्पायुषी तामस ही निंदा चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या ग्राशी न आणावे आपण त्याच्या सनाशी न जावे ते त्याजावे जीव भावे जेवी सुशील हिंसक ग्रह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसून त्याची पंक्तीशी त्याशी मृत्यू आला या गोष्टी संदेह काही असे ना असो सर्वभावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळ कंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जनाखंड एकादशाध्याय गोड हा शिव साम सदाशिवर्पणावस्तु शुभं भवतु हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हा अध्याय जो वाचील तो खरंच खूप सुखदायी आरोग्यदायी आणि आनंददायी होईल.